पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि अशामध्ये आपल्याला तळलेले पदार्थ खावेसे वाटतात. चमचमीत चटकदार असं आज मी चटणी ब्रेड पकोडा तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग बघूया रेसिपीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे. तर कांदा मी आधी बारीक कापून घेतला आहे. त्यानंतर मिरच्या मी आपल्याला ज्यानंतर लागणार आहेत पकोड्याबरोबर खायला त्या कापून घेतल्या आहेत. त्याला मध्ये असं त्याचं पोट चिरून घेतलं आहे मिरच्यांचं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आहे. आता ब्रेडच्या कडा तुम्ही कापल्या तरी चालेल किंवा तसेच ब्रेड घेतले तरी चालेल. मी याच्या कडा कापून घेत आहे. ब्रेड कोणताही घेतला तरी चालेल, ब्राऊन ब्रेड किंवा असा सफेद ब्रेड असला तरी चालतो. सगळ्यात आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मी अशाच रोज नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. या कडा तुम्ही नंतरसुद्धा अशा तळून त्याचेसुद्धा भजे करू शकता त्या ब्रेडच्या कड्यांचे. अशा प्रकारे आपल्याला त्या स्लाईस पसरवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला बेसन पीठ, त्यात चवीनुसार आपल्याला लाल तिखट, हळद, आपल्याला जसे तिखट हवे आहे तशा पद्धतीने आपण तिखट घालू शकतो. यामध्ये मी जास्तीत जास्त चटण्यांचा वापर केला आहे म्हणून चटणी ब्रेड पकोडा असं मी या रेसिपीला नाव दिलं आहे. हळद आणि नंतर चवीनुसार मीठ. आणि ब्रेड पकोडा जास्त तेलकट होऊ नये म्हणून मी यात थोडीशी बेकिंग पावडर टाकली आहे. सोड्याऐवजी आपण बेकिंग पावडर वापरायची आहे यात, म्हणजे पकोडा जास्त तेलकट होत नाही. त्यानंतर कापलेला बारीक कांदा यात मिक्स करायचा आहे. चिरलेली कोथिंबीर यात टाकायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कांदा आपण मी मुद्दामून यात टाकलेला आहे की त्याची वेगळी चव लागेल म्हणून. कांदा नाही टाकला तरी चालेल, कारण ब्रेड जे आपल्याला स्लाईस आहे ते यात नंतर टाकून आपल्याला तळायचे आहे. अशा प्रकारे गरजेनुसार आपण पाणी थोडं थोडं करून टाकून मिश्रण करायचं आहे. अगदीच घट्ट मिश्रण चालत नाही, कारण ब्रेड पाणी ॲब्झॉर्व करतो. त्यामुळे थोडंसं पातळसरच मिश्रण ठेवायचं आहे. आपलं हे मिश्रण रेडी झालं की नंतर आपल्याला ब्रेडला चटण्या लावायच्या आहेत. एक हिरवी चटणी आणि सोया चटणी मी या आधी लावून घेणार आहे. आधी आपण हिरवी चटणी लावून घेऊ एका स्लाईसला. थोड्या थोड्या प्रमाणातच या चटण्या लावायच्या आहेत, कारण खूप तिखट पण नको व्हायला म्हणून. कारण यात मी 3 चटण्यांचा वापर केला आहे. हिरवी चटणी, सोया चटणी आणि नंतर मग शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी आपण घरी कधी पण करू शकतो आणि ती कधी उपलब्ध असते. त्यामुळे अगदी घाईच्या वेळेत हे असे ब्रेड पकोडा आपण करू शकतो, कारण बटाट्याचं सारण वगैरे करायला खूप वेळ लागतो आणि अचानक जर आपल्याला असं काही खावंसं वाटलं त्याचे घरात फ्रीजमध्ये अवेलेबल आहे, त्यानुसार आपण हे पटकन असे चटण्यांचे ब्रेड पकोडा करू शकतो. आता दुसऱ्याच बाजूला मी सोया चटणी लावून घेतली आहे. ही अवेलेबल असते बाजारात सोया चटणी, आणि जी हिरवी चटणी आहे ती आपण घरी तयार करू शकतो. त्याची मी एक रेसिपी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल. ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा मी घरीच तयार केलेली आहे. ती आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण ब्रेडच्या स्लाईसवर पसरवायची आहे, कमी जास्त करून. लहान मुलांना द्यायची असेल तर कमी चटणी टाकू शकतो आणि ज्यांना तिखट आवडत असेल त्यांना आपण जास्त चटणी टाकून तशी स्लाईस बनवू शकतो. याच पद्धतीत आपण जेव्हा बटाट्याचे ब्रेड पकोडा करतो त्यात बटाट्याचं सारण भरतो. या प्रोसेसमध्ये मी चटण्यांचं फक्त केलं आहे.
आता हे व्यवस्थित आपल्याला त्या बेसन पिठाच्या याच्यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं, व्यवस्थित बुडवून नंतर मग तळून घ्यायचे आहेत. कढईत मी तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित बेसन पिठाच्या कालवलेल्या मिश्रणात आपल्याला त्या स्लाईस व्यवस्थित बुडवून नंतर तळायला टाकायच्या आहेत. यासोबत आपल्याला सर्व करताना ज्या हिरव्या मिरच्या मी आधी तुम्हाला दाखवलेलं त्या कापलेल्या त्याही तळून घ्यायच्या आहेत. नंतर ब्रेड पकोडा तळल्यावर अशा पद्धतीने आपला ब्रेड पकोडा तळून झाला आहे. नंतर मी मिरच्या कमी गॅसवर तळलेल्या आहेत. कारण लगेच त्याचं तेल उडतं म्हणून कमी गॅस करून मी त्या मिरच्या तळून घेतल्या आहेत आणि नंतर मग त्या मिरच्या मिठात थोड्याशा घोळवून घ्यायच्या आहेत. अशा त्रिकोणी आकारात मी ते ब्रेड पकोडा कापून घेतला आहे. तुम्हाला हवा त्या आकारात कापू शकता. राहिलेल्या चपाती आणि भाताचे कटलेट म्हणता येईल त्याला. तर यासाठी मी दोन्ही आकारांचे कटलेट केले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यासाठी आपल्याला चपातीचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यात मी मिरची घेतल्या आहेत आणि लसूणसुद्धा घेतला आहे वाटायला. त्याचा आपला बारीक चुरा करून घ्यायचा आहे. इकडे मी कांदा आणि कोथिंबीरसुद्धा कापून ठेवलेली आहे. अशा प्रकारे ते चपातीचा मी बारीक चुरा करून घेतला आहे. बऱ्याचदा आपल्याकडे चपाती आणि भात राहतो, मग आता त्याचं काय करायचं म्हणून मी अशा प्रकारे एक वेगळी रेसिपी ट्राय केली आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला नक्की सांगा. आता यात पाणी वगैरेसुद्धा टाकण्याची गरज नाही, कारण भात थोडंसं चिकट असल्याने याचे तसेच आपल्याला वडे असे हातातच पीठ चांगलं मिक्स करून ते गोळा करून करायचे आहे. कटलेट आपण अशा आधी करून घेणार आहोत. यात आपल्याला उभ्या अशा आकाराचे पण करता येतात आणि गोल आकाराचे सुद्धा करता येतात. तुम्हाला ज्या आकारात आवडतील त्या आकारात तुम्ही करून घेऊ शकता. आणि प्लीज माझ्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी अशाच नवीन रेसिपी रोज या चॅनलवर घेऊन येत असते. अशा प्रकारे मी काही कटलेट करून घेतले आहे दोन्ही आकारामध्ये. हे आपण नाश्त्यासाठी करू शकतो जर रोज आपल्याला काय करायचं या सुचत नसेल तर. यात इकडे मी बेसन पीठ, तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि हिंग असं काढून पीठ भिजवत आहे. यात आपल्याला ते डीप फ्राय करून करायचे आहे ते कटलेट. इकडे तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापलं की एक एक कटलेट घेऊन आपल्याला त्या पिठात व्यवस्थित घोळवून तळायचं आहे. अगदी सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे. मुलांना काहीतरी वेगळं म्हणून आपण हे देऊ शकतो आणि राहिलेल्या चपाती आणि भाताचा सुद्धा सदुपयोग असा होऊ शकतो. यासोबत तुम्ही मेयोनीज सॉस किंवा टोमॅटो सॉस सर्व करू शकता किंवा एखादी चटणीसुद्धा खोबऱ्याची किंवा असेल काही घरात तयार तर तुम्ही तेही सर्व करू शकता. हे गरमागरम अतिशय छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ऑलमोस्ट आपले कटलेट रेडी आहेत. मी दोन्ही आकारात तुम्हाला तयार करून दाखवले आहे. तुम्हीसुद्धा तयार करा आणि मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे वाटले ते. साबुदाणे वडे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा. हा मी रात्री भिजवला होता.
हा जास्त आपल्याला एकदम खूप पाणी न टाकता भिजवायचा आहे, जेणेकरून असा मोकळा होईल तो. त्यानंतर आपल्याला हे शिजवलेले बटाटे घ्यायचे आहेत. मी इथे 3 बटाटे घेतले आहेत. आणि नंतर मग आपण घेणार आहोत हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरलेली. या मिरच्यांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. त्यानंतर घेणार आहोत 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आहे तो, आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण तो साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करणार आहोत. आणि मिरच्यांची जी पेस्ट करणार आहोत आपण, ती सुद्धा आपल्याला यात मिक्स करायची आहे. मिरच्यांची अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतली आहे. तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अशा प्रकारे आपल्याला ती मिरचीची पेस्ट सगळ्या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करायची आहे. यात नंतर जे उकडलेले बटाटे होते ते सुद्धा आपल्याला हातानेच कुस्करून टाकायचे आहेत, तर जेणेकरून त्याची बटाट्यांची सुद्धा चव लागेल. किसून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यात भरपूर प्रमाणात मी कोथिंबीर टाकली आहे. बऱ्याच जणांकडे उपवासाला कोथिंबीर चालत नाही, पण माझ्याकडे मी नाश्त्यालाच हे केले होते म्हणून मी कोथिंबीर भरपूर प्रमाणात टाकली आहे. अशा प्रकारे जे बटाटे आहेत ते मी हातानेच कुस्करून घेतले आहेत, जेणेकरून त्याचे दातांखाली उबडधुबड असे हाताने कुस्करल्यामुळे त्या बटाट्यांची चव लागते साबुदाणा वड्यांमध्ये. किसणीने जर पुसून घेतले तर ते खूपच बारीक होतात आणि मग त्याचा गाळ होऊन मग ते आपल्याला बाइंडिंगसाठी थोडं त्रासदायक ठरतं. बटाटा आपल्याला साबुदाण्यांना बाइंडिंग येण्यासाठीच त्यात घालायचा आहे. अशा प्रकारे मी 3ही बटाटे हातानेच कुस्करून त्यात टाकलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला हातानेच चांगलं मिक्स करायचं आहे. एकदम पीठ मळतो आपण तशा प्रकारे आपल्याला खूप जोराजोरात हे मिश्रण मिक्स करायचं नाही, नाहीतर मग जो साबुदाणा आपण भिजवला होता त्याचं मूळ टेक्स्चर खूप बारीक होऊन जातं आणि तो साबुदाणा दाबला जातो. मग ते साबुदाणा वडा एवढा खास वाटत नाही. त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून त्याचे वडे तयार करायचे. वडे तयार करताना हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून ते मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही. असे मी आधी त्याचे वडे करून घेतले आहे आणि मग ते आपल्याला तळायचे आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही वडे केले तर तेलामध्ये वडे फुटत नाही. बऱ्याचदा तेलामध्ये वडे फुटल्याने सगळं तेल हे वड्यांमध्ये जातं आणि खूप तेलकट वडे होतात ते. हे मी तेल आधी कडकडीत तापायला ठेवलं आहे. आपल्याला याची मीडियम ते हाय अशी गॅसचं हे ठेवून आपल्याला वडे तळायचे आहेत, जेणेकरून वडे आतमध्ये सुद्धा व्यवस्थित तळले जातील आणि बाहेरचं त्याचं टेक्स्चरसुद्धा छान कुरकुरीत होईल. मी अशाच रोज नवीन नवीन रेसिपी या चॅनलवर घेऊन येत असते, त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणे वडे केले तर नक्कीच तुमचे वडे अतिशय छान होतील. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी ही कशी वाटली ते, आणि लाईक करायला विसरू नका. अशा प्रकारे आपले चटणी आणि वडे तयार आहेत. चटणी ही झणझणीत झिरका म्हणून मी माझ्या चॅनलवर एक रेसिपी केली आहे. त्यात फक्त आपल्याला लसूण स्किप करायचं आहे, त्याप्रमाणेच केली आहे. अगदी खूप छान लागते तशा पद्धतीने जर आपण केलं ते चटणी. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. या चॅनलवरच ती रेसिपी आहे, तुम्ही बघू शकता, झणझणीत झिरका म्हणून. अतिशय कुरकुरीत आणि छान टेस्ट असणारे हे साबुदाणे वडे. एक अतिशय वेगळी रेसिपी बघणार आहोत जी आरोग्यालाही लाभदायक आहे आणि लहान मुलांना तर अतिशय आवडेल अशी. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघूया आपण आजच्या रेसिपीसाठी काय सामान लागणार आहे ते. तर सगळ्यात आधी मी काही कडधान्य भिजवलेली होती. तर त्यात आहे चवळी भिजवलेली, त्यानंतर हरभरा. हे मी माझ्याकडे जे भिजवलेले कडधान्य होते त्यानुसार घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कडधान्य. आता हे सोया चंक्स भिजवलेले होते. त्यानंतर मोड आलेले मेथ्या. हे सगळं फ्रीजमध्ये होतं त्यानुसार मी घेतलं आहे. त्यानंतर 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ, कढीपत्ता आणि कापलेली भरपूर कोथिंबीर. त्यानंतर घेणार आहोत आपण, मी हिरवी मिरची, लसूण असं वाटलेलं घेतलं आहे. नंतर 3 कांदे असे बारीक चिरून घेतले आहे. हँड मिक्सर असतं त्यामध्ये हे बारीक चिरून घेतले आहे मी. नंतर जे कडधान्य होते त्याबरोबर मी कढीपत्तासुद्धा मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करणार आहे. अशा प्रकारे कढीपत्ता हा छान लागतो चवीला, त्यामुळे तो सुद्धा वाटायला घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्याची पेस्ट करायची आहे. यात थोडंसं मी पाणी टाकलं होतं वाटण्यासाठी, म्हणजे जेणेकरून थोडीशी बारीक पेस्ट होईल. आणि नंतर मग जे पीठ, लाल तिखट, जर अजून आपल्याला तिखट हवं असेल तर टाकायचं आहे. नाहीतर मी हिरवी मिरची, लसूण ते वाटण टाकलं होतं, कोथिंबीर आणि कांदा टाकून घेतला आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि जे मिक्सरला वाटण केलेलं होतं ते आपल्याला टाकून हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. रोज गृहिणींना प्रश्न पडतो की नाश्त्याला काय करायचं, असाच मलाही प्रश्न पडला होता. त्यानंतर मी फ्रीजला जे काही थोडंसं कडधान्य बाकी होतं त्यानंतर मी ही अशी रेसिपी ट्राय केली आणि ती अतिशय छान झाली. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. अतिशय कमी वेळात आणि आपल्या घरात जे साहित्य आहे त्यात होणारी ही रेसिपी आहे आणि मुलांनाही आवडेल अशी आहे. आणि यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने आपल्याला लाभदायकसुद्धा आहे. जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांनी तर ही नक्की ट्राय करा. यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात, कारण सगळे मी कडधान्यांचा यात वापर केला आहे. अशा प्रकारे पीठ चांगलं मळून घ्यायचं. यात पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे. व्यवस्थित ते पीठ छान मळलं जातं. याच्यानंतर आपल्याला कटलेट करून तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी कटलेट करून घेतले आहे आधी आणि नंतर मग ते तळून घेतले आहे. याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा. मी असेच रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे घरीच आपण मुलांना कडधान्यांचं कटलेट करून दिलं तर मुलं आवडीने खातील. कारण कडधान्य बरेचदा मुलं खायला कंटाळा करतात, पण अशा वेगळ्या पद्धतीने त्यांना कटलेट करून दिले तर त्यांना कळतसुद्धा नाही की आपण कडधान्य खातो आहे आणि त्यांच्या आहारात प्रोटीनचाही आपल्याला समावेश करता येतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. कडधान्य ही आपल्या आहारात आवश्यक आहेत. अशा प्रकारे मी तेल तापायला ठेवलं आहे. तेल कडक तापल्यानंतर आपल्याला
एक एक असं कटलेट तळून घ्यायचं आहे. जे डाएट करत असतील, ज्यांना तेलकट नको असेल कटलेट, तर त्यांनी शॅलो फ्राय केले तरी चालेल, शॅलो फ्राय केले तरी छान लागतात. पण मला हे मुलांसाठी करायचं होतं नाश्त्याला, त्यामुळे मी तळून घेतले आहेत. दोन्ही प्रकारे छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे छान कटलेट तळून आपण मुलांना देऊ शकतो. ही नाश्त्यासाठी अतिशय उत्तम डिश आहे. मस्त कलर आलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. आणि यात सगळ्या मिश्र कडधान्यांचा समावेश असल्याने भरपूर प्रमाणात असा पोटभर नाश्ता आपल्याला मिळतो. मी माझ्याकडे जे फ्रीजला अवेलेबल थोडेसे जे कडधान्य होते ते मी घेतले आहेत. तुम्ही दुसरेसुद्धा कडधान्य घेऊ शकता आणि त्याचे असे प्रकारे कटलेट बनवू शकता. यामध्ये अजून कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ब्रेडचा चुरासुद्धा टाकू शकतो. अशा प्रकारे आपले कडधान्यांचे कटलेट रेडी आहेत सर्व करण्यासाठी. यात मी सॉस दिला आहे, मुलांना आवडेल असा. पण आपण दहीसुद्धा यासोबत सर्व करू शकतो. चला, आज आपण बघणार आहोत उडदाच्या डाळीचे वडे आणि भजे. तर या रेसिपीसाठी अगदी कमी साहित्य लागतं आणि पटकन होणारे आहेत. आपण हे नाश्त्यासाठी सुद्धा करू शकतो. मुलं आवडीने खातात असा वेगळा काही प्रकार केला तर. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि मला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उडदाच्या डाळीच्या वड्यांसाठी आपल्याला लागणार आहेत उडदाची डाळ, मुगाची डाळ. तर उडदाची डाळ ही मी सालीची घेतली आहे. तुम्ही सफेद उडदाची डाळसुद्धा घेऊ शकतात. तर अशा प्रकारे उडदाची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ मी घेतली आहे. आता तुम्हाला किती व्यक्तींसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही ते उडदाची डाळ आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण घ्यायचं आहे. पण उडदाची डाळ मी जास्त घेतली आहे आणि त्याच्या थोड्याशा प्रमाणात मी मुगाची डाळ घेतली आहे. ती स्वच्छ दोन्ही डाळी मी धुवून नंतर मी झाकून ठेवलेलं आहे. जवळजवळ आपल्याला ते 7 ते 8 तास भिजवायचे आहे ही डाळ. मी रात्री हे स्वच्छ धुवून भिजत घातलं होतं आणि सकाळी मी अशा प्रकारे ती डाळ भिजलेली आहे. त्यानंतर आपल्याला या दोन्ही डाळी परत एकदा धुवून मिक्सरमध्ये मी मिरची आणि लसणासोबत एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहेत. लसूण मी जास्त प्रमाणात घेतला आहे, त्याने छान चव येते. अशा प्रकारे आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. उडदाची डाळ ही स्त्रियांच्या प्रजनन अवयवांना बळकटी देते. त्यामुळे आपण त्याची डाळसुद्धा करू शकतो आणि अशा प्रकारे जर त्याचा आपल्या आहारात समावेश केला तर आपल्या स्त्रियांच्या हार्मोन्सला सुद्धा ते सुरक्षित ठेवतं. त्यामुळे अशा प्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो. यात नंतर मी कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर कापलेली होती आणि कढीपत्तासुद्धा घेतला आहे. यामुळे छान चव येते कढीपत्त्यामुळे आणि कढीपत्त्याचे अनेक फायदेसुद्धा आहेत. त्या वाटलेल्या मिश्रणात आपल्याला कांदा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता मिक्स करायचं आहे. ते सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याचे वडे करणार आहोत. उडदाची डाळ ही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि चवीलाही छान असते. आता वड्या करण्याआधी मी आता हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे तर जेणेकरून तो वडा हाताला चिकटणार नाही. एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलेलं असू द्यावं तर जेणेकरून वडे चांगले तळले जातील. कारण वडे तळताना आपल्याला ते कमी गॅसवर तळायचे आहे. त्यासाठी आधी तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे फुल गॅस करून आणि नंतर वडे टाकल्यावर कमी गॅस करायचा आहे. अशा प्रकारे वडे थापवून त्यातमध्ये थोडंसं गोल करून मी वडा
तळायला टाकलं आहे. हे वडे कमी गॅसवरच तळायचे आहेत का जेणेकरून ते आतमध्ये कच्चे राहणार नाही. छानपैकी वडे असे कुरकुरीत लागतील अशा याच्यामध्ये तळायचे आहेत. अशा प्रकारे आपले वडे तळून झालेले आहेत. हे वडे अतिशय छान लागतात, कुरकुरीत होतात. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी यासोबत खोबऱ्याची चटणी सर्व केलेली आहे आणि लहान मुलांना असं वेगळं काहीतरी केलं तर खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून देऊ शकता. अशा प्रकारे आपली ही डिश तयार आहे. उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे वडे. यामुळे आपल्याला मुलांना प्रोटीनसुद्धा आहारात समावेश करता येतो. कधीकधी मुलं डाळ खाण्याचा कंटाळा करतात, पण अशा प्रकारे जर वडे केले डाळींचा उपयोग करून तर मुलं आवडीने खातात आणि घरातच काहीतरी वेगळा प्रकार दिल्यामुळे खुश पण होतात. आणि पाहुण्यांना वगैरे सुद्धा आपण हा प्रकार किंवा काही पार्टी असेल घरात छोटीशी तर आपण नक्की ट्राय करू शकतो. सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा हा प्रकार खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आतून सुद्धा बघा आता हा वडा किती छान मस्त तळला गेला आहे आणि कुरकुरीत झाला आहे. आता याचे वडेसुद्धा ते केलेच आहे पण आपण भजेसुद्धा करू शकतो. अशा बघणार आहोत कोबीची अशी कुरकुरीत मस्त खमंग भजी. यापूर्वी कोबीची भाजी मी रेसिपी शेअर केलेली आहे, ती तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर. आणि आज आपण कोबीची भजी बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ, थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. तर हे पीठ आपल्याला छान असं कालवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी कोबी अशी उभी चिरून घेतली आहे आणि धुवून घेतली आहे ती स्वच्छ. त्यातलं पाणी निथळू दिलं आहे पूर्ण. आणि मग ही कोबी कापलेली आपल्याला त्या बेसन पिठामध्ये मिक्स करायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी. आणि हे सगळं चिरलेली कोबी आणि बेसन पीठ असं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्याची भजी काढायची आहे. खूप छान लागतात ही भजी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आपण ही भजी सॉससोबत आणि चटणीसोबत, एखाद्या पुदिना चटणीच्या सोबत नक्की ट्राय करू शकतो. अतिशय सोपी रेसिपी आहे. तापलेल्या तेलात फक्त ते भजी आपल्याला कोणत्याही आकारात आपण कसेही काढू शकतो. खेकडा भजीसारखी अगदी गोलच आली पाहिजे अशी काही नाही, पण खूप कुरकुरीत आणि छान लागतात. आणि प्लीज तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील ते प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ही लिंक. आणि आपली भजी रेडी आहेत. या निमित्ताने कोबीसुद्धा आपल्या आहारात आपल्याला समावेश होतो भजीच्या याने, कारण भजी आवडीने खातात मुलं. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. नमस्कार. थँक्यू.